तर आज बनवलेले हे पौष्टिक असे मेथीचे लाडू. हिवाळा चालू झालाय, मग हे असे पौष्टिक लाडू खाणं तर मस्ट आहे. तर हे आहे लाडवाला लागणारं साहित्य. कढई घ्यायची, त्याच्यामध्ये घालायचा मखाणा. मखाणा चांगला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आणि त्याला असा मस्त हाताने चुरडून घ्यायचा. म्हणजे आपला मखाणा भाजून झालाय. त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक बदाम, अक्रोड, खारीक, चारोळी असं सगळं भाजून घ्यायचं. इथे मी हालीम पण घातलंय थोडंसं. ते चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 कप सुकं खोबरं घेऊन त्याला चांगलं असं ब्राऊन होईपर्यंत परतवायचं. कढईत घ्यायचं तूप, त्याच्यामध्ये घालायचं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ चांगलं भाजून झालं की त्याच कढईत घ्यायचं तूप आणि त्याच्यामध्ये इथे मी मेथी पावडर आणि दूध 5 ते 6 तास भिजवलेलं ते चांगलं भाजून घ्यायचं. ती छान भाजून झाली की आता आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करायचंय. तर ताटामध्ये इथे मी हे डिंक भाजून घेतलं. ह्याला आधी चुरून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पावडर, खारीक पावडर, हालीम असं सगळं घालायचं आणि मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये मखाणा क्रश करून घालायचा, भाजलेलं गव्हाचं पीठ, मेथी भाजलेली हे सगळं घालून आता याला आपण मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला गोड हवं तसं गूळ वितळून घालून ह्याला चांगलं मिक्स करायचं आणि लाडू वळून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले हे पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार झाले आणि हो, हे लाडू 3 ते 4 महिने आरामात टिकतात आणि अजिबात कडू लागत नाहीत. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.